नमस्कार. सध्या गायलगड किल्ल्यावर शेवटचं टोक आहे. बाजूला तोफ आहे. आदरणीय ॲडव्होकेट येवले साहेब सोबत आहे. आणि हा जो परिसर दिसतो आहे हा इकडे अचलपूर, परतवाडा, बागलिंगा, या इकडे वस्तापूर, मोजरी पॉईंट हे सगळं इकडे जवळच आहे. अगदी आपण खाली उतरलो तर असं गणगणत जरी गेलो तरी त्या गावात जातो. आणि हा इकडून अजिबात हा तुटलेला असा परकोटपणा इकडून कधीच म्हणजे सैन्याला म्हणजे आपल्या सैन्याला इथून कधी येता आलं नाही. मग इथं आता आम्ही तोफीजवळ आलेलो आहे. बाजूला तो राजमहाल आहे. अशा 3-4 तोफा इथं आहेत. पण ही अक्षी मोकळ्यात असल्यामुळं या तोफीचं तोंड म्हणजे बारूद हे अष्टधातूची आहे. केवढा काही मोठा त्या बारूदचा स्फोट झाला तरी याचं काहीच बिघडत नाही. तीड मात्र याचं काही नुकसान होत नाही. एवढी ते पक्की बांधलेली आहे. नवल असं आहे का इतक्या दूर ते आणली कशी, बनवली कशी. आणि हा जो या तोफेचा मारा आहे हा सरळ अचलपूरवर आहे. म्हणजे अचलपूर आणि गाविलगड याचा पुन्हा पुन्हा आम्ही संबंध सांगतो आहे. भुयारी मार्गही आलेला आहे अचलपुरातून. अचलपुरातून कदाचित या ठिकाणी सैन्य येत असेल आणि अचलपूरच्या त्या ज्या काही तिथले हे असतील किल्ले असतील, तिथले काही बांधकामं असतील, तिथल्या काही सत्ता असतील, त्यावर या तोफेच्या गोड्यातून या तोफेच्या तोंडातून मारा केला जातो. आता लांबलचक तोफ आहे. ती 12-15 फुटाची असेल. 12 हात आहे सर. 12 हात आहे म्हणजे 15-16 फूट आहे सर सांगताय. आणि या ठिकाणी हौद आहे, पाण्याचा हौद असा. कारण याला जेव्हा बारूदला आग लागायची या इथून मी दाखवतो आहे, इथं टाकं असतात. म्हणजे जेव्हा स्फोट होईल तेव्हा प्रचंड आवाज व्हायचा आणि त्या आवाजामुळं कान खराब होतील म्हणून तो जो तोफदार होता तो या टाक्यात उडी घ्यायचा आणि पाण्यामुळं त्याच्या कानाचं संरक्षण व्हावं अशा प्रकारची तोफेची अष्टधातूची या ठिकाणी 12 हाताची तोफ या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते आहे. विद्यार्थ्यांना आणि पर्यटकांना आपण सर्वजण इथे येऊ शकत नाही, पण आम्ही फार मोठ्या प्रयत्नानं वाट काढत माणसा एवढं गवत, कधी गुरगुर आवाज यायचा, दांदरून जायचो, घाबरून जायचो. पण असं वाटत होतं की पुढच्या पिढीला तोफ दाखवणं गरजेचं आहे.